ओम साईराम मित्रांनो, आई अण्णा गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे. आपण बघू शकतात शेळ्यांना बदामाचा डाळा केलेला आहे. तो घरी आणून टाकला शेडमध्ये. तर शेळ्या अशा पद्धतीने खाऊ राहिल्यात. बकर पाजून मध्ये कोंडलेले आहे जाळीमध्ये. हे बघा बदामाचा पाला कसा खातात. शेळ्या ही अशी जात आहे 17 वनस्पती खाणारी. तिचं दूध सुद्धा मित्रांनो खूप आयुर्वेदिक दूध आहे. गाई म्हशी मेंढीला काय करतात इतकं शेळीचं पॉवरफुल दूध आहे. वनस्पती जास्त खाल्ल्यामुळे तिचं दुधाचं त्याचा आरक हो खूप भारी राहतो, जास्त राहतो. त्याच्यामुळं शेळीचं दूध आयुर्वेदिक मानलं जातं. शेळीच्या दुधासारखं दूध हे कोणतेच याचं नाही आहे. मनसोक्त काही पण खातात. सोबाबळे, बदाम, बोर, सोबाबळेच्या शेंगा, वेल अशी प्रत्येक वनस्पती ही शेळी खात राहते. त्या कारणाने शेळीचं दूध खूप गरजेचं आहे खाणं पिणं. बघू शकतात मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांना सोडण्याचा टाईमच झालेला आहे. अण्णा नेमके आईला दवाखान्यात घेऊन गेले. तिचा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, त्या कारणाने आता येते नसते. तेवर आहे आमची जोडी शेळ्या मागे. बदामाचा पाला खाल्ला का काढायच्या रानाकडे. बघू शकतात राजाचा पाला खाऊन झालेला आहे. बघू शकता मित्रांनो कशाच वलचन मारून पाला खाऊ राहिले. ओके मित्रांनो, ओम साईराम, धन्यवाद.